मातीला आकार द्या, महाराष्ट्राचा वारसा जपा या प्रेरणादायी घोषवाक्याखाली प्रभाग क्रमांक 15 मध्ये किल्ले बनवा 2025 या स्पर्धेचं आयोजन माजी नगरसेविका सुवर्णा दत्ता जाधव यांनी आयोजित केला होता। याच पार्श्वभूमीवरती परीक्षण समितीने विविध गटातील साकारलेल्या किल्ल्यांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आणि मूल्यमापन केलं। नंदनवन मित्रमंडळ ट्रस्ट आणि शिवसेना शहर यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केली होती। या वर्षी लहान हातांनी घडवा स्वराज्याचा अभिमान या भावनेतून शेकडो बालगट, शाळा आणि स्थानिक मंडळांनी आपल्या कलाकृती सादर केल्या। किल्ल्यांची निर्मिती माती, दगड, कागद, पर्यावरणपूरक वस्तूंनी तयार केली होती। या उपक्रमातून मुलांची इतिहासाची शान, कला कौशल्य आणि सामूहिक कार्य संस्कृतीचा संदेश या ठिकाणी देण्यात आला। या समितीने सर्व गटाचे किल्ले पाहून रचना, सृजनशीलता, ऐतिहासिकता आणि सजावट या 4 मुद्द्यांवरती मूल्यांकन केलं। या दरम्यान स्पर्धक मुलांनी आपल्या कलाकृतीविषयी सविस्तर माहिती देखील दिली। या परीक्षण समितीमध्ये आदर्श शिक्षक अमोल शिंदे, आदर्श शिक्षिका सुनीता निकम कोरडे तसेच प्रियंका प्रशांत पाटील शेळके, आपला मावळा संघटना पदाधिकारी यांच्या टीमनं हे परीक्षण पार पाडलं। यावेळी परीक्षण समितीने सांगितलं, यावर्षी स्पर्धेचा दर्जा अत्यंत उंचवलेला आहे। लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वांनी महाराष्ट्राच्या परंपरेचा अभिमान जपला। तर बक्षीस वितरण सोहळा हा 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता पार पडणार आहे नंदनवन लॉन या ठिकाणी। प्रथम बक्षीस आहे 7,000 रुपये, द्वितीय बक्षीस आहे 5,000 रुपये, तृतीय बक्षीस आहे 3,000 रुपये आणि प्रत्येक विजेत्याला सन्मानपत्र आणि प्रशस्ती पत्र देण्यात येणार आहे। या उपक्रमाला संजय जाधव तसेच सुवर्णा दत्ता जाधव या सर्वांचं योग्य ते मार्गदर्शन लाभलंय। संपूर्ण आयोजन नंदनवन मित्रमंडळ ट्रस्ट मार्फत करण्यात आलं आणि स्थानिक नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। मग किल्ल्या पन्हाळ्याची प्रतिकृती आपण यावेळेस साकारलेली। दरवर्षी आपण कोणता किल्ला साकारत असतो, तर यावेळेस आपण किल्ला पन्हाळा जसा म्हणजे पूर्ण त्याचे बुरुज, त्याचे दरवाजे, वरती जसे अंबरखाना असेल, सज्जा कोठी असेल किंवा इथं त्याचे महाराजांची बसायची जागा असेल, खाली असेल, हे पूर्ण प्रॉपर पद्धतीने आपण तो साकारलेला आहे। आणि त्या पद्धतीने आम्ही म्हणजे खाली नारळाचे ओंडके असतील, दगड असतील, विटा असतील, त्याच्यावरती पोते असतील आणि काही बल्लेस तुकडे वगैरे, म्हणजे जे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू अशा आम्ही या गोष्टी तयार केलेल्या आहेत। या बाजूला आपण झरा पण काढलेला, एक विशेष आकर्षण म्हणजे किल्ल्याचं झरा त्या बाजूने असा काढलेला आहे की तेच पाणी रियूज होऊन परत वर येते, परत तेच पाणी खाली जाते, म्हणजे पाण्याच्या पण कुठं वेस्टेज होत नाही। खाली शेती दाखवलेली आपण, वर पूर्ण ग्रीन दाखवली, काडाचे बुरुज असतील, मावळे असतील, हा पूर्ण देखावा आपण यावर्षी पन्हाळा किल्ल्याला साकारलेला आहे। आणि ते युनेस्कोच्या यादीतलं जे किल्ले आहेत, युनेस्को जे आपले युनेस्को म्हणजे फडणवीस साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी ठेवलं होतं युनेस्को, ते आपण किल्ल्याला आपण याचा पूर्ण फोटो काढून आणि पूर्ण एक रील टाकून त्यांना पाठवली होती, तर त्यांनी ते सिलेक्ट केला आणि त्याबद्दल आपलं प्रमाणपत्र पण दिलं त्यांनी। तर आम्ही आगरकरमाळा बजरंग युवा प्रतिष्ठान मित्रमंडळाने दत्ताभाऊंनी जसं सादर केलं आहे की किल्ला बनवण्याची स्पर्धा वॉर्ड क्रमांक 15 मध्ये, तर आज आम्ही आगरकरमाळा सर्व मित्रमंडळ यांनी आज तोरणा किल्ला तुमच्या समोर प्रदर्शित केला आहे। तर यामध्ये माझे सर्व मित्र सहकारी रणवीर आगरकर, सार्थक आगरकर, पियुष आगरकर, मोहित शर्मा, नेत्रराज ठाकूर व आमचे लहान बारीक मित्र, तर आम्ही सर्व करीबन नाव लिहून आलो। तेव्हापासून दुपारी लगेच स्टार्ट केली की आम्हाला हा किल्ला बनवायचा किंवा प्रथम बक्षीस आम्हाला स्वतःच्या नावावर करून घ्यायचं आहे। तर समोर तुमचा मांडलेला आहे की तोरणा किल्ला हा शिवाजी महाराजांच्या प्रथम लढाईमध्ये जिंकण्यात आला होता। हा किल्ला 1645 मध्ये शिवाजी महाराजांनी जिंकण्यात आला व त्यांनी हा किल्ला प्रचंड मोठा आहे, तर त्यांनी शिवाजी महाराजांनी तय केलं की हा किल्ल्याचं नाव तोरण्याहून बदलून प्रचंडगड असं ठेवण्यात आलं। प्रचंडगड हा किल्ला पुण्याचे भोर तालुक्यामधील पुणे महाराष्ट्रामध्ये आहे। तर ह्या सर्वात सह्याद्रीतील सर्वात उंच किल्ला मानला जातो। याची उंची सुमारे 4,666 सुमारे फूट आहे। तर असा किल्ला आम्ही तुमच्यावर साबित केला आहे। दत्तू यांनी चांगलंच केलंय, कारण की आजकालच्या पिढीमध्ये कोणा काही माहीत नसतं की पूर्वीचे आम्ही कसे किल्ले बनवायचो। तर आम्ही सर्व लहान मुलं जे आहेत त्यांना जवळ घेतलं की असं बनवायचं आहे, हे आम्हाला स्पर्धा ठेवली दत्ताभाऊंनी, सगळ्यांची चांगल्यासाठी ठेवलेली आहे। तर आम्ही त्यांना आपल्या प्राचीन काळाची माहिती व्हावं की शिवाजी महाराजांनी कसे कसे किल्ले हे केलेले सादर केलेले आहेत आपल्यासमोर। तर त्यांच्यामध्ये आमचे सर्व लहान मित्र त्यांनी आम्ही खूप सहकार्य केलेलं आहे की त्यांची मदत केली त्यांनी, आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं। सर्वात मोठा हक्क की दत्ताभाऊ जाधवनी यांनी आम्हाला की अशी स्पर्धा मांडण्यात आली की सर्वांना जे बारीक मुलं त्यांना आपले प्राचीन काळ इतिहास सर्व माहीत व्हावं, त्याबद्दल आमचं चांगलं मन झालं आहे। सुवर्णाचे जाधव व श्री माननीय दत्ताभाऊ जाधव यांनी सर्वांची स्पर्धा ठेवण्यात आली या दोघांच्या तर्फे। तर आम्ही सर्व मित्र परिवारांनी हा किल्ला उभारण्यात केला आहे। तर आमचं असं म्हणे की तुम्ही हा किल्ला पाहून प्रसन्न व्हावं किंवा आम्हाला
प्रथम बक्षीसचे मानकरी बनवावे। जय जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज की जय। लहान मुलांना एकत्र केलं तर त्यांना काय माहित नव्हतं नाही, काही किल्ला पिल्ला ते आपले काहीच करत नव्हते, तर फटाके वाजवत होते। मग आम्ही बॅनर बघितलं ते इंस्टाग्रामवर त्यांच्या त्या पेजवर की मग ते मला असं प्रसिद्धच करायला पाहिजे। मग आम्ही सगळ्या लहान मुलांना एकत्र केलं, त्यांना बनवायचा का, त्यांनी हा बनवू नाही का। मग त्याच दिवशीपासून आम्ही किल्ला चालू केला। मग ते आज कुठं ते पण का आता त्या दिवशी कालच आमचा अख्खा किल्ला झाला होता। मग आम्ही तिथं गाव बनवलं होतं मोठं खाली, पण ते काल पावसामुळे सगळं ते गाव वाहून गेलं। वरचं ते चिखल होता तो पण वाहून गेला, स्ट्रक्चर बांधले होते वर थोडे ते पण वाहून गेले सगळे। त्याच्यामुळे आता ते श्री दत्त जाधव आणि सुवर्णाताई जाधव यांना सांगणं आहे की आमचं हे अजून चांगलं होतं, पण आता ते झालं नाही, तुम्हाला ते दाखवता आलं नाही, पावसामुळे ते फटका लागला किल्ल्याला। सुवर्णाताई आणि दत्त भाऊ यांचा आभार। नमस्कार, मी सुनीता भाऊसाहेब निकम। आज सौ सुवर्णा दत्ता जाधव यांनी जे किल्ले बनवणे ही स्पर्धा ठेवली होती प्रभाग 15 मध्ये, तर आम्ही भरपूर किल्ले पाहिलेत आणि खूप विद्यार्थ्यांनी तर मुलांनी म्हणजे ह्या छोट्या मावळ्यांनी अनेक कल्पना त्यामध्ये निर्माण केल्यात आणि साहित्य कसं निर्माण करायचं आणि कुठे कुठे उपलब्ध होईल, म्हणजे टाकाऊ पासून, आत्ताच दादा बोलला, टाकाऊ पासून या मुलांना पुनर्वापर कसा करायचा ही एक कल्पना त्यांना समजली। आणि यामुळे एकत्र येऊन विविध किल्ले यांनी बनवले। आताच मी सगळे परीक्षण करून आलेलो आहोत आणि खूपच छान प्रकारे या मुलांच्या कल्पना म्हणा आणि सुट्टीमध्ये अतिशय छान असा उपक्रम सौ सुवर्णाताई यांनी हा किल्ले बनवणे स्पर्धा ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांना मोबाईल, टीव्ही यापासून जरा वेगळं काहीतरी एकत्र येऊन काहीतरी काम करण्याचं एक यांना संधी मिळाली आणि अतिशय खूप छान प्रकारे विविध विद्यार्थ्यांनी किल्ले बनवले। आणि विशेष सांगायचं म्हणजे आता हा जो किल्ला आहे, हा पन्हाळा किल्ला आहे, या पन्हाळा किल्ल्याला या मावळ्यांनी वरून म्हणजे बक्षीस पण प्रमाणपत्र मिळवलेलं आहे, तर ते प्रमाणपत्र सुद्धा त्या विद्यार्थ्यांनी लावलेलं आहे। अतिशय सुंदर, म्हणजे एक आपण जर किल्ले बनवले आणि हे आपण ऑनलाईन जरी त्या स्पर्धेमध्ये टाकले तर आपण मिळवू शकतो। विद्यार्थ्यांना यामुळे प्रेरणा आणि उत्साह अधिक वाढण्यासाठी सुवर्णाताईंनी अतिशय छान प्रकारे हा उपक्रम केलेला आहे। त्याबद्दल आमची जी टीम आहे परीक्षणाची, अमोल शिंदे सर, शेळके मॅडम, शेळके सर आणि दत्ता भाऊ पण आता आमच्या बरोबर होते सगळे किल्ले पाहण्यासाठी। अतिशय सुंदर असा उपक्रम सुवर्णाताई यांनी केलेला आहे, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे धन्यवाद मानते आणि माझे 2 शब्द थांबवते। धन्यवाद। आज आमच्या प्रभाग क्रमांक 15 मधील सर्व बालगोपाळ मावळ्यांसाठी जे दिवाळीच्या सुट्टीमध्ये असतील किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत असतील, जे मोबाईलमध्ये आणि टी व्हीमध्ये व्यस्त असतात, त्यांना कुठंतरी मोबाईल आणि टी व्हीपासून दूर करून ते कुठंतरी ग्राउंडवर येऊन खेळले पाहिजे। किंवा या दिवाळीच्या सुट्टीमध्ये पूर्वी किल्ले बनवायचे सर्व, परंतु या मोबाईलच्या युगामध्ये आणि टी व्हीच्या युगामध्ये सर्व जे किल्ले बनवा वगैरे असे स्पर्धा किंवा जे खेळ असतील ते यापासून लांब झाले होते। तर या मुलांना कुठंतरी ग्राउंडवर आले पाहिजे, खेळले पाहिजे किंवा मातीमध्ये त्यांनी असे किल्ले बनवून त्यांना आपला इतिहास, शिवाजी महाराजांनी जो महाराष्ट्रासमोर, जो देशासमोर आणि संपूर्ण जगासमोर जो इतिहास मांडला आणि आपलं स्वराज्य मिळवून देऊन आपल्याला जगण्याचा खरा अधिकार शिवाजी महाराजांनी दिला, त्या शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे ते आपणा सर्वांना माहिती आहे, परंतु ही जी नवीन पिढी त्यांना देखील हे समजलं पाहिजे शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे स्वराज्य उभं केलं, कशा प्रकारे सर्व मावळे एकत्र केले आणि सर्व मावळे एकत्र घेऊन आपलं स्वराज्य निर्माण करून आपल्याला जगण्याचा खरा अधिकार शिवाजी महाराजांनी, डॉक्टर बाबासाहेबांनी, महात्मा फुलेंनी आणि शाहू महाराजांनी यांनी आपल्याला जो अधिकार दिला, या थोर पुरुषांच्या आदर्शावरच आपण आजपर्यंत इथपर्यंत आलो आहोत। आणि या सर्वांनी खूप माझ्या प्रभागामध्ये चांगल्या प्रकारे किल्ले बनवले। ही संकल्पना मूळ सुवर्णाताई जाधव नगरसेविका यांनी नगर शहर शिवसेनेच्या वतीने आणि नगरसेविका सुवर्णाताई जाधव यांच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आलेली होती। आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला मोलाचं असं सहकार्य मिळालं, जे आमची परीक्षण समिती आहे, सौ कोरडे मॅडम या आदर्श शिक्षिका आहेत, त्यांना देखील राज्य शासनाचा यावेळी पुरस्कार मिळालेला आहे। अशा आदर्श शिक्षिका कोरडे मॅडम, तसेच आमचे सहकारी शिक्षक अमोलजी शिंदे सर यांचं देखील या परीक्षण समितीमध्ये मोलाचं सहकार्य मिळालं। तसेच आमच्या दुसऱ्या सहकारी भगिनी प्रियंकाताई शेळके आणि शेळके सर यांचं देखील
या स्पर्धेच्या परीक्षण समितीमध्ये खूप मोठं सहकार्य लाभलं. शेळके मॅडम या मावळा प्रतिष्ठानमध्ये प्रत्येक गड किल्ल्याची ज्यावेळेस साफसफाई केली जाते त्यामध्ये देखील त्यांचा हिरिरीने सहभाग असतो व त्या समितीवर देखील ते आहेत. त्यांचं देखील मी कोरडे मॅडम असतील, शेळके मॅडम असतील, शेळके सर असतील आणि अमोल शिंदे सर असतील आणि माझ्या प्रभागातील सर्वांना मी धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आपल्या शिवाजी महाराजांच्या इतिहासाला पुन्हा उजाळा देण्याचं काम केलं. त्यामुळे मी सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो आणि बालगोपाळांना शुभेच्छा व्यक्त करतो. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजेच श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमच्याकडे शैक्षणिक सहल, तीर्थयात्रा, लग्न समारंभ, फेस्टिवल टूर्स, ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत. यात एसी, नॉन एसी, स्लीपर बस उपलब्ध. तसेच 17, 20, 32, 40, 50 एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध. आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा. 21 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर, बुरुडगाव रोड. संपर्क क्रमांक 9422 30 11 66 आणि 9881 66 24 17. धन्यवाद.